बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता नवीन वर्षात उद्घाटनाचा मार्ग आता खुला झालेला आहे। पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आता नवीन वर्षात होऊ शकतं अशी माहिती मिळते। काही वेळापूर्वीच मंत्री संजय शिरसाट यांनी या संदर्भात पाहणी देखील केल्याचं समजतंय। स्मारकाच्या बाहेरून आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत। भूषण, बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि नवीन वर्षात या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार असल्याचं समजतं आहे। काय नेमकी माहिती मिळते सध्या या संदर्भातली? नक्कीच अजिंक्य, सध्या मी बाळासाहेब ठाकरे स्मारक जे आहे तिथे मी सध्या उभा आहे आणि एकंदर पाहिलं तर या संपूर्ण स्मारकाचा पहिला टप्पा जो आहे तो पूर्ण झालेला आहे आणि संपूर्ण स्मारकाची पाहणी करण्यासाठी आज स्वतः मंत्री संजय शिरसाट जे पहिले मंत्री आहेत की ज्यांनी या संपूर्ण स्मारकाची सध्या ते पाहणी करत आहेत, अशा प्रकारे ते सध्या इथे उपस्थित आणि ते या संपूर्ण स्मारकाची पाहणी करत आहेत। आणि संपूर्ण जे स्मारक आहे सध्या आपण पाहू शकता महापौर बंगला, जो जुना महापौर बंगला होता त्या बंगल्या जागेवर संपूर्ण स्मारक बांधलेलं आहे आणि एकंदर या 23 जानेवारीला म्हणजे येत्या नवीन वर्षामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्त संपूर्ण जो लोकार्पण सोहळा आहे तो पार पडल्याच्या प्रकारे देखील माहिती मिळत आहे। त्यामुळे संपूर्ण सोहळ्याबद्दल एकंदर मोठी उत्सुकता आहे, कारण या संपूर्ण सोहळा कशा प्रकारे पार पडेल, संपूर्ण याला एक राजकीय वलय आहे। याचं कारण म्हणजे या संपूर्ण जे स्मारक आहे त्या स्मारकाची जी ट्रस्ट आहे ते ज्याच्या मार्फत संपूर्ण बांधकाम केलं गेलं आहे ती ट्रस्ट मध्ये सध्या उद्धव ठाकरे आहेत, आदित्य ठाकरे आहेत, सुभाष देसाई, अशा प्रकारे संपूर्ण ठाकरे कुटुंबातील किंवा ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक सदस्य इकडे आपल्याला पाहायला मिळतात। मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील कोणतेही सदस्य आपल्याला इकडे पाहायला मिळतात। त्यामुळे संपूर्ण सोहळ्याबद्दल एकंदर मोठं प्रश्नचिन्ह आहे की संपूर्ण सोहळ्यामध्ये नेमकं कोण कोण उपस्थित राहील किंवा कशा प्रकारे सोहळा पार पडेल। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपूर्ण सोहळा पार पडेल का, अशा प्रकारे अनेक प्रश्न सध्या आपल्याला इथं निर्माण झालेले पाहायला मिळतात। एकंदर या संपूर्ण सोहळ्यामध्ये कशा प्रकारे हा सोहळा होणार आपल्यासोबत जाणून घेऊया। स्वतः संजय शिरसाट सर, खूप सारं स्वागत सर। तुम्ही पहिले मंत्री आहात की ज्या संपूर्ण सोहळ्याची आधी तुम्ही इथे आलेला आहात, तुमचा आज पदभार स्वीकारत आहात, मात्र त्यापूर्वी इथे आलेला आहात, इकडे या संपूर्ण स्मारकाची माहिती घेतात, पाहणी करतात, सध्या काय तुमच्या मनात भावना आहे? शिवसेना जी 1966 साली निर्माण झाली त्याचा इतिहास याच्या स्मारकामध्ये आहे। असलेली मोठमोठ्या नेत्यांची जी कर्तबगारी तो यामध्ये संग्रहित केलेला आहे। शिवसैनिकांचं योगदान, बलिदान हे सर्व यात सामावलेलं आहे। म्हणून हे फक्त स्मारक किंवा हे नाही आहे, तर हा इतिहास शिवसेनेचा जो रक्ताने कधी लिहिला गेलेला आहे, त्यांच्या ताकदीने मेहनतीने लिहिलं गेलेलं आहे, त्याचं हे असलेले साक्षीदार म्हणून आम्ही स्मारकाकडे पाहतो। म्हणून आज मला येताना त्याचा एक वेगळा आनंद मला अनुभवायला मिळतोय। होय, आम्ही 40 वर्षापूर्वी ज्या शिवसेनाच्या बरोबर शिवसेना प्रमुख बरोबर काम केलं त्यांच्याच नावाने हे तयार होतं, स्मारक तयार होते आणि म्हणून त्याला पाहण्यासाठी आम्ही सर्वजण, मी वैयक्तिक माझ्या भावना असल्यामुळे मी आज आलो। पदभार नंतर घेईल, परंतु स्मारकाचं दर्शन झाले याचा मला आनंद आहे। जेव्हा स्मारकाचं काम सुरू झालं तेव्हा शिवसेना एकच होती, मात्र आता शिवसेना 2 आहे, त्यामुळे राजकीय परिस्थिती वेगळी आहे। त्यामुळे या ट्रस्टमध्ये स्वतः ठाकरेंच्या शिवसेनेचे काही सदस्य आहेत, मात्र या तुमच्या शिवसेनेचे त्यामध्ये सदस्य नाही। त्यामुळे येत्या सोहळ्यामध्ये नेमकं उद्घाटन कोण करणार किंवा कोण कोण उपस्थित राहणार यामध्ये अनेक प्रश्न उत्तर आहेत। त्यामुळे तुम्ही सध्या या सोहळ्याकडे कसं पाहताय? मग मी या सोहळ्याकडे आता हे राजकीय रंग देण्याची माझी मानसिकता नाही आहे। आता त्या समितीमध्ये कोण कोण आहेत, उद्धव ठाकरे आहेत, आदित्य ठाकरे आहेत, सुभाष देसाई आहेत, वगैरे वगैरे सर्व जरी असले तरी मला वाटतं या स्मारकाच्या याच्यामध्ये राजकारण करू नये। मुख्यमंत्री यावर निर्णय घेतील, उद्घाटन कोण करेल, काय करेल, आणि सर्व पक्षाच्या नेत्यांनी, कोणत्या एका पक्षाचे नाही, सर्व पक्षाच्या नेत्यांनी यामध्ये आलं पाहिजे, या आनंदामध्ये त्या सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे। शेवटचा प्रश्न, उद्घाटन कोणाच्या हस्ते व्हावं, तुम्हाला काय अपेक्षित आहे? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे? आता हा निर्णय थोडासा त्यांच्यावर आपण सोडलेला बरा, कारण की याचं स्मारकाचं उद्घाटन करणं ही छोटी घटना नाही आहे, ही ऐतिहासिक घटना होणार आहे। म्हणून आज त्याच्यावर मी वाद घालू इच्छित नाही। मुख्यमंत्री आणि इतर लोकांनी मिळून त्याच्यावर निर्णय घ्यावा। त्यामुळे सर्वांनी उपस्थित राहावं, अगदी उद्धव ठाकरे सुद्धा, सर्वांनीच, शिवसैनिकापासून तर सर्व नेत्यांनी सुद्धा उपस्थित राहावं। अगदी शेवटचा प्रश्न, या संपूर्ण स्मारकामध्ये मुख्यमंत्री, शिवसेनेचे जे मुख्यमंत्री झाले त्या संपूर्ण मुख्यमंत्र्यांची माहिती आहे, अगदी मनोहर जोशी, नारायण राणे, उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत माहिती आहे, मात्र एकनाथ शिंदे यांचं संपूर्ण नाव त्यामध्ये असेल का, याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? नाही, असेल का नसेल, परंतु आम्ही शिवसैनिक म्हणून होतो, कारण ठाकरे यांनी नाकारलं आहे त्याबद्दल, म्हणून ठाकरे उद्धव साहेबांनी काय नाकारलं याच्याशी काय आम्हाला घेणं देणं नाही, परंतु आम्ही ह्याचे साक्षीदार आहोत। आम्ही इथं लढाया केलेल्या आहेत आणि त्यांनी नाकारलं किंवा स्वीकारलं म्हणून आमचा इतिहास ठरणार नाही। आमचा इतिहास हा जे शिवसैनिक ठरवणार आहेत। स्मारकाचं जे पहिला टप्पा
कामाचा पूर्ण झालेला आहे त्याचा आढावा घेतला, पाहणी केली. नव्या वर्षामध्ये स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होऊ शकेल अशी सध्याची स्थिती आहे. हे उद्घाटन नेमकं कुणाच्या हस्ते होणार, कधी होणार, काय नेमकं याचं स्वरूप असणार, या सगळ्याची माहिती येत्या काळात मिळेलच असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.